गुड मॉर्निंग एवरीवन। आज गुरुवार आहे, थोडं लेट झाले उठायला, बट चलता आहे। आज थोडं 2-1 ठिकाणी जायचं आहे, थोडं कामं आहेत आज, ते उरकूया लवकर। आज संध्याकाळी निघायचं आहे, बघूया लवकर काम आटपून झालं की निघूया लवकरच। आज MP जायचं आहे, इंदोर। आज जर पॉसिबल झालं आज जाऊया, नाहीतर मग नेक्स्ट वीकलाच होईल पॉसिबल। चला निघूया मग। गाडी पार्किंगमध्ये खूप सेफ असते इकडे, ही माझी स्वतःची डेडिकेटेड पार्किंग। मंदिराचं काम नियर अबाउट होण्यातच आलंय आता, लवकरच मंदिर स्थापना होऊन जाईल। काही दाखवेल मी तुम्हाला। बाबा बाबा आहेत बाबा। चलो गाडी लवकर त्याची पास नव्हती होत। ट्रिपल सीट चालतात ते लोक। पटापट पटापट, अरे एक नंबर चालले हे। लद्दाख झाले इकडे, पाऊस झालेला काल परवा, जबरदस्त पाऊस झालेला, त्यामुळे रस्त्यांची वाट लागली जाम। खड्डे मोठे मोठे आहेत, गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पण कमी असल्यामुळे थोडी भीती वाटते, पण काय नाही, चलता आहे। प्रॅक्टिस आहे या रस्त्याने फिरायची, खड्डे चुकवून चुकवून। टिश्यू पेपरसाठी पण काहीतरी स्टिकअप करावं लागेल इथं। स्टिकिंगसाठी टेप वगैरे लावावं लागेल, डबल टेप। टिकतच नाही, तो पडतोय परत परत। राहा बाबा थोडा वेळ। ते काम झालंय, आता परत एका ठिकाणी निघायचं आहे। ते काम आटपलं की मग घरी जाऊया। काम चहा पिऊन पिऊन सकाळी सकाळी फार वाट लागते शरीराची। चलो घरी पोहोचल्यावर बोलतो बाकीचं। काम आटपून झाले, आता घरी जायचं। भूक पण खूप लागली आहे, इकडे जवळपास काहीच नाही आहे। वडापाव आहेत पण ऑइली खायचं मन नाही आहे, सो घरी जाऊन जेवण करूया। लेट पण झालंय। ओके, फायनली घरी पोहोचलोय। पार्सल पण आलंय। पाऊस नाही आहे तेवढं बरं आहे, पटकन जेवण वगैरे आवरतो। भूक खूप लागली, पहिले पार्सल फोडतो। एक्साइटमेंट खूप आहे। बाबांनी पापडांसाठी उघडलं, आपल्यासाठी हॉटेल ना, पापडासाठी उघडले म्हणतो हॉटेल। मॅडम होतो ना, हां द्या ना, बरी भूक लागेल मला। जेवण कर नाही घरी यायसन। हां आई नाही मिळेल, ऐकितलं नाही भाई। तुम्ही करा पावडे टाका तर पापडाच ना, पापड घेतले। पापड एकच द्यावं, तो मोठा आहे याच्यापेक्षा? नाही, सारखाच आहे का? वाटतच आपल्याला
120 ना? हो तुम्ही हल्ली चालणार मी खा मला तर भाऊ राहणार. पापड घेतले आता घरी जाऊन मस्तपैकी ताव मारायचा पापडांवर. पापडांशिवाय मजा नाहीत बाबा जेवायला. आवड असते कोणाकोणाची. चालू काय हां चला येऊ बाबा. हो या. पापड घेतले गेले पटकन घरी जायचं आहे. भूक टाकली आहे पण पापड नव्हते. याला नाद घरी जाऊन पापड खातो. आई आई उघडेल तो उघडेल. पापड भाजून दे मस्तपैकी. 2 फायनली बसतोय जेवायला. कडकडून भूक लागली आहे. ठेसा माझा फेवरेट आणि उडदाची डाळ मजा येणार आहे भाकरींसोबत. जेवण केलं मस्त थोडंसं आराम केला. गावाकडे राहिले की असं होतं मोस्ट ऑफ द टाईम माझ्याकडून ना जेवण होऊन जातं दुपारच्या वेळेस आणि अर्धा 1 तास तरी थोडा आराम केलाच जातो. थोडा कसं ना चांगलाच आराम केला जातो. पण गावाकडची हीच मजा आहे. कामं वगैरे करून या घरी जेवण करा दुपारी थोडा आराम करा परत बाहेर निघा कामं आटपून घ्या मस्त. गावाकडची खासियत आहे म्हणजे एवढं धावपळ नसते गावाकडे. कधी कधी ते पण बेटर असतं कधी कधी ते धोकेदायक पण असतं. आता मी आलो गावाकडे मी घरी आलो 3 दिवस झाले. एक्सरसाइजच नाही केली मनासारखी. हां करावी लागेल एक्सरसाइज. फॅमिलीसोबत बाहेर चाललो डिनरला. इकडे एक मस्त ढाबा आहे तिथे व्हेज नॉनव्हेज दोघंही खूप टेस्टी भेटतं. गावी आलो की इकडे प्रोजेक्ट्स चालू आहेत गावाकडे पण. आई पप्पांसोबत टाईम स्पेंड करायला भेटतो. मग उद्या एक छोटीशी 1 डे रिटर्न ट्रिप प्लॅन केली आहे. सातपुडा म्हणून पर्वत आहे. पर्वत रांगेत म्हणजे एक सिनिक रूट आहे तो आणि जवळपास म्हणजे पाऊस तर भरपूर असेल तिकडं आणि जेव्हा म्हणजे पीक पावसाळा असतो ना तेव्हा तिथं वॉटरफॉल्सही भरपूर असतात. बघूया उद्या असेल तर करूया कॅप्चर आपण. आता पोचतोय घरी. जवळपास 11:30 होऊन गेले आज घरी पोचायला. थोडंसं वेळ निघायचं लवकर. किती वाजता निघायचं आहे पप्पा? 9 वाजणार आहेत म्हणताय पण निघायचा प्रयत्न करू लवकर. गुड नाईट मंडळी. आता हा ब्लॉग इथंच संपवूया.